सभेची जी घटना झालेली होती त्यांनी संविधान ज्या प्रकारे आपल्या भारत देशाला बहाल केलं तर त्याच्यावर आम्ही आधारित तुम्हाला नाटक तुमच्यासमोर सादर करणार आहोत आणि आमच्या नाटकाचे जे थीम राहणार आहे तर ते राहणार आहे ट्रिब्यूट टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आणि या नाटकामध्ये जे सहभागी झालेले विद्यार्थी आहेत तर ते 5वी 6वी 7वी व 8वी आणि काही विद्यार्थी 4थी वर्गाचे सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. अशा होते की आपल्याला आजही जर आपण ऐकले तर आपल्या मनाला ते अक्षरशः लागून जातात. त्यांनी इतका अपमान सहन केला आणि आज आपण बघतो की आपल्यासोबत कोणी जर थोड्याशा जर शब्दावर बोललं तर आपण त्याचा किती विचार करतो आणि लगेच त्याच्यावर काही ना काही चुकीचे रिॲक्शन आपण देत असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी न खचता त्यांनी प्रयत्न केले आणि आपल्या समोर एक ज्वलंत म्हणजे एक उदाहरण आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे. तर तुमच्या समोर घेऊन येत आहेत उर्गेन संघरक्षता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी एक बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील 3 प्रसंग. इथे रूम मिळेल का भाड्याने? तुमचं नाव? भीमराव आंबेडकर. हिंदू? हो हिंदू. मामा माफ करा रूम नाही. फक्त एका आठवड्यासाठी. फक्त एका आठवड्यासाठी? माझं हॉस्टेल बंद करायचं आहे का? दुसरीकडे शोधा रूम. देखो देखो रोशन पैसेंजर थे. हाँ आओ आओ. तुम अकेले हो? हाँ मैं अकेला हूँ. बस इतना ही लगेज थे? हाँ. आओ आओ. ओ खुदा, रोशन रोशन वो पारसी नहीं है. उसने सुबह कुश्ती नहीं पहना है. तुम कौन है? तुम पारसी नहीं है? मैं पारसी हूँ. हमको बेवकूफ समझता है? ठीक है तुम्हारा सुधरे कुश्ती दिखाओ. चलो दिखाओ बताओ. मैं हिंदू हूँ. तुम यहाँ नहीं रह सकता है. यह धर्मशाला हमारी बिरादरी ने खाली पारसी लोगों के लिए बनाया है. मैं समझ गया. मैं पारसी नाम लिखूंगा रजिस्टर में. आपको भी अच्छी आमदनी मिलेगी. मैं यहाँ रहूंगा. जैसे ही मुझे रूम मिलेगी मैं यहाँ से चला जाऊंगा. मैं ऑफिसर हूँ अकाउंटेंट डिपार्टमेंट बड़ौदा स्टेट में. हाँ ठीक है. तुमको एक दिन का 5 आना भाड़ा देना पड़ेगा बोर्डिंग और लॉजिंग का. और तुमको रजिस्टर में नाम लिखना होगा पारसी. थैंक यू. मैं इसके वास्ते खाना लाती हूँ. इस कमरे में नहीं जा सकता है तो हम तुमको दूसरा कमरा देगा. सामान उठाओ और आओ हमारे साथ. आओ तुमको यही कमरे में रहना होगा. ठीक है? पुरंदरे साक्षराची व्हायच्या बरं. जरा एक ग्लास पाणी द्या बरं. ऐकलं नाही तुम्ही? मी काय सांगितलं ते? पाणी नाही आहे. तर ते काय असणार?
आमची धर्मशाळा वाचवली, अपवित्र केली. तू येथून आता चालता हो. आता रात्रीची वेळ आहे, त्यामुळे मी सकाळी इथून निघून जाईल. मला फक्त तुम्ही 8 तासांची सवलत द्या. माझ्यासारख्या परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या व्यक्तींसोबत जर का अशा प्रकारे मानहानीची वागणूक मिळेल तर माझ्या समाजातील इतर लोकांना कशी वागणूक मिळत असेल? मी संकल्प करतो की मी माझे संपूर्ण आयुष्य या माझ्या अस्पृश्य समाजातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यतीत करेन. मी संकल्प करतो की मी त्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देईन. मी संकल्प करतो की मी या देशातील स्पृश्य अस्पृश्यतेचा कायम मिटवून टाकेल. मी संकल्प करतो की मी या देशातील संपूर्ण अस्पृश्य समाजाला त्यांचे सामाजिक न्याय, समता आणि बंधुता मिळवून देण्यासाठी माझे संपूर्ण जीवन व्यतीत करेन. नाना, कधी ना तुझं? अहो, असं ऐकून आहे 10,000 उठून देते असं आहे. ते बघा, ते आहे. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व तू कनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व तू कनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, ही दिशा तुझीच गर्जना. भीमराव या बाबासाहेब, आमच्या महालमध्ये तुमचे स्वागत आहे. भीमराव, हे आमचे सुरबान आहे. ते आमच्या महाराचे नगराध्यक्ष आणि ही त्यांची सहकारी मंडळी. नमस्कार. या परिषदेसाठी आमच्या महान गावाची निवड केली. आम्ही महानवासी खूप आभारी आहोत. आमचे नाव बहादूर सिक्के बोले त्यांनी पाणवटी खुले करावे अस्पृश्यसाठी हा ठराव विधिमंडळात मंजूर करून घेतला, परंतु सरकारने त्याची अंमलबजावणी नगरपालिकेवरती सोपवली. बसा, बसून घ्या. तुम्ही इथे आलात, तुमचे आभार आहे. मला एक सूचना करायची आहे. अस्पृश्यांना स्पृश्यांप्रमाणे नागरिकांसारखे हक्क मिळायला पाहिजे. महान परिषदेचा ठराव अंमलात आणूया. महानतील सार्वजनिक तळे अस्पृश्यांसाठी खुले करूया. या परिषदेच्या निमित्ताने महानच्या अस्पृश्यांना पाण्याची गैरसोय होत आहे, ती दूर करूया. म्हणजे काय करायचं? त्याचा खुलासा भीमराव करतील. हे बघा, एक लक्षात घ्या. आपण इथून उठायचं आहे, 14 तळाशी जायचं आहे आणि कोंदळ पाणी घ्यायचं आहे. आलं लक्षात? हे बघा, आपल्या सत्याग्रह हा शांततेच्या मार्गावर आहे. चला चला. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व तू कनायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तू
सृष्टीतलावरील सर्व प्राणी मात्रांमध्ये असलेली सर्वांग रचना म्हणजे स्त्री. परंतु काळाच्या ओघात सनातन विचारसरणीच्या कालखंडात भारतीय स्त्रीचं महत्त्व व अस्तित्व नाकारलं गेलं. केवळ दासी व उपभोग्य वस्तू म्हणून
दासत्व आणि पुरुषाकडे स्वामित्व अशी विभागणी केली. न स्त्री स्वातंत्र्य वर्धती म्हणून तिचे सर्व अधिकार हिरावून घेतले गेले आणि तळागाळातील स्त्री निरक्षरच राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, I measure the progress of the community with the degree of progress women have achieved. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करून व खपून जीवाचे रान करून प्रत्येक कलमाची कायद्याच्या दृष्टीने काटेकोरपणे अभ्यासपूर्वक मांडणी केली. या बिलाचे 9 भाग व 139 कलमे होती, परंतु ते संसदमध्ये पास झाले नाही व बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1951 साली कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु कालांतराने तत्कालीन सरकारच्या लक्षात आले की देशाच्या विकासासाठी स्त्रियांची प्रगती होणे आवश्यक आहे आणि हिंदू कुटुंबातील भागांवर पुनर्विचार करण्यात आला व हळूहळू स्त्रियांच्या अधिकाराचा समावेश करण्यात आला आणि ते अधिकार मिळाल्यामुळे आज आपण बघत आहोत की प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया या प्रगती करत आहेत आणि या हिंदू कोड बिलामुळे जे आपल्याला अधिकार मिळालेले आहेत तर त्याच्यावरच आमच्या शाळेतील काही मुली तुमच्यासमोर डान्स सादर केलेला होता. आणि आता आपण एक शेवटचा प्रसंग पाहूया, तो म्हणजे संविधान देतानाचा. राष्ट्रपती महोदय सर, मी ड्राफ्टिंग कमिटी द्वारा नियोजित केलेली संविधानाची रूपरेषा प्रस्तुत करतो आणि निवेदन करतो याच्यावर विचार केला जावा. राष्ट्रपती महोदय सर, मी उपस्थित असलेल्यांपैकी एक आहे. सर्व लोकांना माहीत आहे संविधानाचा मसुदा तयार करायला आंबेडकरांनी किती मेहनत व वेळ खर्च केला. कदाचित संसदेला माहीत असेल त्यांच्याद्वारे 7 सदस्यांमधून एकाने राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर कुणाला घेतले. एक सदस्य अमेरिकेत असल्यामुळे तेही जागा खाली नाही. काही सदस्य राज्याच्या कामामध्ये व्यस्त होते, त्यांचीही पण जागा खाली नाही. 1-2 सदस्य दिल्लीच्या बाहेर होते, तब्येतीसाठी तेही सामील झाले नाही. म्हणून झालं असं की मसुदा तयार करायचा सर्व भार डॉक्टर आंबेडकरांवर आला आणि मला त्यामध्ये काही शक नाही, कारण आपण सर्व त्यांना परिचित आहात. ते माझ्या एकट्याचं नाही, याचं काही श्रेय एन रावला सुद्धा जाते आणि काही कमिटीमधल्या सदस्यांना पण जाते. मी इथे संविधानाची जास्त प्रशंसा नाही करणार, कारण मला वाटते की संविधान कितीही चांगले असो ते शेवटी वाईट सिद्ध होणार जर त्याला चालवणारे लोक वाईट असतील आणि संविधान कितीही वाईट असेल ते शेवटी चांगलेच सिद्ध होणार जर त्याला चालवणारे चांगले असतील. म्हणून जनता आणि त्यांची राजनैतिक दलांच्या भूमिकेला संदर्भामध्ये आणल्याशिवाय संविधानावर निर्णय देणे किंवा त्यावर टीका करणे माझ्या विचारामध्ये व्यर्थच ठरेल. धन्यवाद. मी आसनावर बसून सर्व दिवसांची कार्यवाही पाहून मला असा अनुभव आला, कदाचित कुणाला आला नसेल. किती मेहनतीने ड्राफ्टिंग समितीच्या अध्यक्षांनी, खास डॉक्टर आंबेडकरांनी आपली तब्येत खराब असून सुद्धा हे काम पूर्ण केले. आणि अशा प्रकारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून भारत देशाला सुंदर असे संविधान बहाल केले. म्हणून म्हणावेसे वाटते की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. आणि यानंतर तुमच्या समोर आमच्या शाळेचे विद्यार्थी संविधानवर एक डान्स सादर करतात. स्वतंत्रता को बनने का है, समता न्याय का बनने का है.
टीचर स्टाफ सगळ्यांनी स्टेजवर यावं. खरं तर ही एंट्री जेव्हा आमच्याजवळ आली तेव्हा सगळ्यात पहिले आम्हाला विचारण्यात आलं होतं की आम्हाला किती वेळ मिळेल. खरं तर बाबासाहेबांना सांगण्यासाठी व्यक्त करण्यासाठी दिवस कमी पडतात आणि समुद्राची शाई केली तरी ती शाई कमी पडेल अशी बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ही नृत्य नाटिका ओरगेन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इथे सादर केलेली आहे. सर्व विद्यार्थी आणि टीचर स्टाफ आणि बाबासाहेबांसाठी दोन ओळी म्हणेन की उगवताच भीमसूर्य ही सोनेरी पहाट झाली, उगवताच भीमसूर्य ही सोनेरी पहाट झाली आणि बोलताच जयभीम ही मान ताठ झाली. म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. इतकं सुंदर सादरीकरण आपण इथे केलं आणि खरं सांगते की आम्हाला जर माहिती असतं की एवढे सगळे कन्सेप्ट आहेत आम्ही तुम्हाला एक तास जास्ती दिलं असतं, पण आम्हाला लिमिटेशन्स आहेत कारण वर्ल्ड रेकॉर्डचे काही नियम असतात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फार वेळ देऊ शकत नाही. पण जर परत एकदा सादरीकरण करू शकत असाल तर नक्कीच तुमचं स्वागत आहे. तर जोरदार टाळ्या वाजवू द्या ओरगेन इंटरनॅशनलच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि खरं तर ही भेट म्हणजे काही तुमच्यासाठी खूप मोठी नाही आहे, पण ही आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा म्हणून तुम्ही अशीच प्रगती करत राहू आणि तुमची शाळा अशीच मोठी होत राहू. सगळे टीचर स्टाफ कृपया पुढे येतील. या सगळे ही स्मराध्या एंटरटेनमेंटची ही ओळख आज या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण जे सादरीकरण केलं त्यासाठी आणि आपले खूप खूप अभिनंदन. आभार सगळे विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार. इतकं सुंदर सादरीकरण आपण केलं. एकदा परत जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर आणि पुढील सादरीकरणासाठी मी